शेतकरी मित्रांनो नमस्कार. MNTच्या मार्गदर्शनाखाली हा 10,000 रोपांचा केलेला केळी प्लॉट आहे. आता आपण ह्या केळी प्लॉटचा आतापर्यंत टोटल आढावा घेऊ, सगळा खर्च किती झालाय आणि सगळं मॅनेजमेंट आपण त्यांना विचारूया. या केळीतला आपण हरभरा याच केळीत होता ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि सगळ्या लोकांनी फक्त सांगितलं ह्यात काय आता केळी येत नसती, हरभरा झालाय. पण ही एकतर त्या हरभऱ्यावर पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं, कारण कमरेला हरभरा वाढलेला होता आणि सगळेजण म्हटले की केळी वाया जाईल. तर आता ही केळी तुम्ही स्वतः बघा, केळीला कुठं काय म्हणजे कायच अडचण नाही. तुम्हाला केळीला काय प्रॉब्लेम वाटतंय का? बुंदे वगैरे सगळं चांगलं क्लिअर आहे, क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. सगळी केळी एक समान आहे का? एक समान आहे सगळे. 10,000 रोपात एकही खालीवर झालेलं दिसत नाही. आता आपण त्यांना रोपासहितचा खर्च विचारूया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, कुणाला हसण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आतापर्यंत ह्या केळीला किती खर्च झाला सांगा? 3.5 लाख रुपये झाले. 3.5 लाख रुपये लागवडीपासून. लागवडी त्याच्यामध्ये काय काय आलं 3.5 लाखात? रोपे आणि खत पाणी आपले सगळं नाही. रोप आणि खत सगळं धरून 3.5 लाख रुपये. हो, 2 बेस. 1919 बॅगा सुरुवातीला 1919 2 बॅग बॅग ड्रिचिंगला वापरल्या बरं. आणि नंतर आपलं संपूर्ण पोषण वरच भर दिलं. भरलं. कळलं की हे बघा कशी. आणि जे आंतरपीक सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगतो, जे आंतरपीक घेतलंय त्या आंतरपिकाचं किती उत्पन्न झालंय आपल्याला? 30 क्विंटल हरभरा निघाला. 5,000 रुपये ह्या रेटने 1.5 लाख रुपये हरभऱ्याचे झाले. हरभऱ्याचं 1.5 लाख रुपये झाले, ते टोटल खर्च 3.5, त्यात हरभऱ्याचं 1.5 लाख रुपये उत्पन्न आलेलं. हो. आणि रोपाचा पण खर्च त्या राहिलेल्या पैशात आहे. आणि अजून सगळ्यात एक सांगतो, हरभऱ्याचं बी किती डोबलं होतं? हरभऱ्याचं बी 10 किलोच्या आसपास डोबलेलं होतं. 10 किलो बी कुठलं होतं काय? बी पण घरचंच होतं. घरचंच बी होतं. घरचं बी डोबलं. 10 किलो बी असेल जास्तीत जास्त. त्याला 30 क्विंटल हरभरा झाला. आणि हरभरा गावाने खाला का? अख्ख्या गावात कोणालाच नाही म्हणलं नाही. संक्रांत होती त्या टायमाला काय कोणालाच नाही म्हणलं नाही. संक्रांत नेमकी संक्रांत होती, सगळ्या गावाने हरभरा निघाला होता. आसपासच्या गावाने सुद्धा हरभरा नाही. एवढं होऊन सगळ्यांनी म्हणजे जाऊन 30 क्विंटल होऊन त्याचं. आणि आज म्हणजे 3.5 लाख खर्च धरला तरी आमचं 3.5 मधनं 1.5 लाखाचं उत्पन्न वजा केलं तर 2 लाख रुपये खर्चात केळी आहे. आता त्या 2 लाखात केळीचे 2 बेसल डोस झालेत, ड्रिंचिंग झालेत, त्याच्यातच संपूर्ण पोषणचा खर्च आहे आणि त्याच्यातच रोपाची पण किंमत आहे. मग केळीला खर्च किती आहे काय तुम्ही बघा. आणि आता काय, आता सध्याला रेट कमी, त्यामुळे सगळ्याला वाटते की बाबा केळी करून नाही केलेलं चांगले आहे. तर आता ही आमच्या ह्या खर्चावर तुम्ही बघा, 10,000 रोपाचा एवढा खर्च आहे. आम्हाला किती रेट सापडला बेसिक तरी ही केळी परवडू शकते ह्याचा विचार तुम्हीच करा. पण आमच्यासाठी निदान रेट जास्त सापडा एवढी तरी प्रार्थना करा. धन्यवाद.